महाराष्ट्र असेंबली में महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्योरिटी बिल 2024 को मंजूरी दे दी, जिसमें रियासत में मौनवास तंजीमों की सरगर्मियों को रोकने का वादा किया गया। आज इस बिल के बारे में जानकारी देते हुए वजीर आला देवेंद्र फडणवीस ने कहा कि ये बिल किसी को हरासा करने के लिए नहीं है, बल्कि ये उन लोगों के खिलाफ है जो लोगों को हिंदुस्तानी आईन के खिलाफ उकसाते हैं। मला अतिशय आनंद आहे की जनसुरक्षा विधेयक काल विधानसभेने मंजूर केलं। काल चर्चेच्या दरम्यान या विधेयकाच्या संदर्भात ज्या काही शंका होत्या त्या सर्व शंकांचं उत्तर मी दिलेलं आहे। हे विधेयक पारित करताना अतिशय लोकशाही पद्धत आम्ही या ठिकाणी स्वीकारली। या संदर्भात 26 लोकांची जॉईंट सिलेक्ट कमिटी, ज्यात विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते होते, या कमिटीकडे हे गेलं। कमिटीने लागोपाठ बैठका घेतल्या। महाराष्ट्र के मशहूर स्पेशल पब्लिक सिक्योरिटी बिल 2024 को असेंबली ने अक्सरियत के साथ मंजूर कर लिया है। असेंबली में बिल पर अराकीन असेंबली के सवालात का जवाब देते हुए वजीर आला देवेंद्र फडणवीस ने कहा कि ये बिल शहरी नक्सलिज्म और जमहूरियत मुखालिफ तंजीमों को रोकने के मकसद से लाया गया है। हालांकि इस बिल पर बहस के दौरान काफ़ी हंगामा हुआ। शिवसेना यूबीटी लीडर आदित्य ठाकरे ने इस बिल पर सवाल किया, जिसका जवाब देवेंद्र फडणवीस ने दिया। मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये, अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलीस स्टेशन मधून त्या तिकडच्या मंडळाला सतवलं जातं, परवानगी असताना सतवलं जातं। तर मुख्यमंत्री महोदय जर डेसिबल पाळलं, सगळे परवानगी असतील, तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल? काय काम मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं इतकं चांगलं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा। नाही, त्याच्याकरता त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे। तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू। पण सन्माननीय आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे, निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते। ती स्पेसिफिक